इसवी सन 1674 साली छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटवली। मुघलांनंतर व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी या देशाला पारतंत्र्याच्या खाईत लुटलं, पण इंग्रजांची जुलमी राजवट महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आली आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला। स्वातंत्र्योत्तर कालखंड हा नवचैतन्यानं भारलेला होता। या काळात देश प्रगतीकडे वाटचाल करत होता आणि या प्रगतीला मोठा हातभार लागला तो काँग्रेस पक्षाचा। काँग्रेस पक्षाला महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग अशा अनेक द्रष्ट्या नेत्यांचं नेतृत्व लाभलंय। त्यामुळे या देशाला पुरोगामी विचार आणि सुसंस्कृत आचारांची परंपरा लाभली आहे। काँग्रेस पक्षाच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळेच हा देश, त्यातली राज्य, शहरं, गावं प्रगतीची वाटचाल करीत आहेत। पुणे हे विद्येचं माहेरघर, तसं पाहिलं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीच। 15 फेब्रुवारी 1950 साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली। पुणे शहर सर्वदूर पसरत होतं, नवनव्या वस्त्या वसत होत्या। त्यामुळे 1997 साली पुणे शहराच्या नजीकची गावं महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्यात आली। धायरी गाव हे त्यापैकीच एक। धायरी गाव हे झपाट्यानं विकसित होत असलेलं गाव। आज हे गाव म्हणजे पुणे महानगरपालिकेत नव्यानं तयार झालेला प्रभाग, प्रभाग क्रमांक 54। या प्रभागाची भौगोलिक रचना ही अतिशय सुंदर अशी आहे। उत्तर पश्चिम भागातून मुठा नदी वाहते, तसेच फक्त 2 किलोमीटर अंतरावर खडकवासला धरण आहे। ऐतिहासिक असा सिंहगड किल्ला सुद्धा काही अंतरावरच आहे। अशा विविधतेनं नटलेल्या या प्रभागाचे 3 भाग पडतात: सनसिटी, वडगाव बुद्रुक आणि धायरी अभिरुची। याच प्रभाग क्रमांक 54 मधून श्री मिलिंद पोकळे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीस सामोरे जात आहेत। मी बंधुत्व ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यामध्ये गेली अनेक वर्ष स्वतः सहभागी आहे। पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सध्या मी सहसचिव आहे। या संघटनेच्या माध्यमातून आमच्या बंधुत्व ग्रुपला राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करण्याचा लाभ मिळाला। अनेक धार्मिक कामामध्ये माझा सहभाग असतो। श्री स्वामी समर्थ दत्त प्रतिष्ठान या धायरी येथे असलेल्या संस्थेमध्ये मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आपल्या भागामध्ये अनेक धार्मिक कामं होत असतात, त्यामध्ये माझा अग्रगण्य सहभाग असतो। श्री मिलिंद पोकळे यांचा नेहमीच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात आग्रही सहभाग राहिला आहे। त्यांनी सतत समाजासाठी विधायक कामांवर भर दिला आहे। आज निवडणुकीच्या रणधुमाळीत जेव्हा सर्व उमेदवार एकमेकांची उणी-दुणी काढण्यात मशगूल आहेत, त्याच वेळी श्री मिलिंद पोकळे असल्या राजकारणात न पडता आपली विकासाची दृष्टी घेऊन आपल्या समोर येत आहेत। आपला हा प्रभाग नव्यानेच तयार झालेला आहे। या प्रभागामध्ये सनसिटी भाग, वडगाव बुद्रुक भाग आणि धायरी भाग असे 3 भाग मिळून एक प्रभाग झालेला आहे। या प्रभागाला प्रभाग क्रमांक 54 असं नाव दिलेलं आहे। या प्रभागाचे थोडक्यात मी 3 भाग करतो आणि या प्रभागामध्ये कशा पद्धतीने रिझर्वेशन्स पडलेले आहेत, जनलोकांना याचा कसा फायदा होणार आहे, या प्रभागामधील हे रिझर्वेशन जर अशा पद्धतीने सुव्यवस्थितपणे नियोजनबद्ध जर झाले तर आपल्या नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे मी आपल्याला पटवून देतो। यामुळं या प्रभागाचे मी आपल्याला समजण्यासाठी 3 भाग करतो। एक आहे हा सनसिटी भाग, दुसरा आहे तो वडगाव धायरीचा भाग आणि तिसरा आहे तो धायरीचा भाग। आपल्या प्रभाग क्रमांक 54 मध्ये हा जो सनसिटी भाग आहे, या सनसिटी भागामध्ये अनेक प्रकारची रिझर्वेशन्स आहेत। सनसिटी भागातील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे खडकवासला धरणातनं प्रत्येक पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे पाणी सोडलं जातं,
तो पाणी सोडल्यानंतर आपल्या भागामध्ये जे गेली अनेक वर्ष पाणी शिरतं, रहिवाशांना तेथील त्रास होतो, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जातं, तो प्रश्न जशाच्या तसाच तिथं आहे. आपल्याला इथं दिसतंय की यामध्ये या नदीच्या पात्राला लागून हे भिंतीचं अर्धवट काम चालू आहे. त्याच्या शेजारीच लागून 100 फुटी रस्ता आहे. हा 100 फुटी रस्ता जर पूर्ण झाला तर आपल्या भागातील प्रत्येक माणूस पुण्यातनं निघाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपापल्या घरात पोहोचू शकतो. ही जी जागा आपल्याला इथे दिसते, या जागेवरती ओपन मार्केटचं आरक्षण आहे. येथे जर ओपन मार्केट व्यवस्थितपणे बांधलं गेलं तर येथील रहिवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रस्त्यावरती जे छोटे छोटे किरकोळ विक्रेते भाजी विक्री करायला बसतात, त्यामुळे रहदारीला त्रास होतो, शाळेतील मुलांना त्रास होतो, मोठमोठ्या गाड्या जाण्या येण्याला त्रास होतो. हा सर्व त्रास आपला दूर होईल. सनसिटी भागात आपल्याला ही जी भाजी मंडई दिसते आहे, ही भाजी मंडई याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, परंतु ही बंद अवस्थेत आहे. याला कारण एकच की इथं रस्ता नाही आहे. भाजी मंडई असावी ती मोठ्या रस्त्याला असावी, कारण त्यावरती तिथं ट्रक्स येतात, ट्रक्स वळतात, मोठमोठ्या गाड्या येतात. परंतु या भाजी मंडईला रस्ता नसल्यामुळे ही बंद अवस्थेत आहे. येथील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ही भाजी मंडई लवकरात लवकर कशा पद्धतीने चालू होईल याकडे माझे पूर्ण लक्ष राहील. सनसिटी या भागामध्ये या ठिकाणी उद्यानाचं आरक्षण पडलेलं आहे. या आरक्षित जागेमध्ये उद्यान तयार झाले तर आपल्या इथं राहणाऱ्या सर्व लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध होईल, जॉगिंग ट्रॅक उपलब्ध होतील, वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल. असे अनेक फायदे आपल्याला ह्या उद्यानामुळे मिळतील. आपल्या प्रभागामध्ये अग्निशामक दल आहे. अग्निशामक दलाची इमारत पुणे महानगरपालिकेने बांधून पूर्ण केलेली आहे. हे अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचण्यासाठी इथं खूप अरुंद रस्ते आहेत. हे अरुंद रस्ते मोठे व्हावेत आणि ही तात्काळ सेवा लोकांपर्यंत अगदी तत्परतेने त्वरित पोचावी, हे माझं प्रथम ध्येय राहील. आपल्या प्रभागात माणिकबागेपासून ते मुठा नदीपर्यंत नाला वाहतो. हा नाला दोन्ही बाजूने उघडा आहे. जर या नाल्याला दोन्ही बाजूने जर आपण झाडं लावली, नाल्याचं सुशोभीकरण वाढवलं तर येथील रहिवाशांना होणारा जो दुर्गंधीचा त्रास आहे, जो नाला उघडा असल्यामुळे जी रोगराई पसरती, हा जो रहिवाशांना होणारा जो त्रास आहे, या नाल्याच्या सुशोभीकरणामुळे दुतर्फा आपण जी झाडं लावणार त्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. योजनाबद्ध पार्किंगची आखणी केली गेलेली आहे. जर ही इमारत पार्किंगची पूर्ण झाली तर येथील रहदारीला होणारा त्रास, रहिवाशांना होणारा त्रास हा दूर होईल. आपल्या प्रभागात या ठिकाणी प्रायमरी स्कूलची रिझर्वेशन आहे. या ठिकाणी हायस्कूलसाठी जागा आरक्षित आहे. जर या दोन्ही इमारती पूर्ण झाल्या तर आपल्या येथील मुलांना शाळेत दूरवर जावं लागणार नाही, जवळच त्यांना शाळा उपलब्ध होईल. एक नियोजनबद्ध इमारत इथं उपलब्ध व्हावी यासाठी माझे पुरेपूर प्रयत्न राहतील. आता मी आपल्याला प्रभाग क्रमांक 54 मधील हा वडगाव खुर्दचा भाग, लगडमळ्याचा भाग, राजोग सोसायटीपर्यंतचा भाग, या भागामध्ये असणारे कॉर्पोरेशनचे रिझर्वेशन्स याबद्दलची माहिती सांगतो. या ठिकाणी बस डेपोचं रिझर्वेशन आहे. जर येथे बस डेपो झाला तर येथील रहिवाशांना प्रवास करायला अगदी सोपं होईल. त्यांचा प्रवास सुरळीत होईल. बसेसची संख्या वाढेल. प्रवाशांना अनेक ठिकाणी जाता येईल. या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी मैला शुद्धीकरण केंद्र आहे. हे दोन्ही प्रकल्प मुठा नदीला लागून आहेत. हे प्रकल्प जर पूर्ण झाले तर आपल्या भागामध्ये होणारी कचऱ्याची समस्या दूर होईल. नागरिकांना त्यापासून होणारा त्रास कमी होईल. नागरिकांचं आरोग्य उत्तम राहील. सिंहगड रोडला लागून ग्रीनेकर स्कूलच्या पाठीमागे प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन आहे. प्लेग्राऊंडची जागा उपलब्ध झाल्यानंतर या भागातील
अनेक मुलं इथं अनेक प्रकारचे खेळ खेळू शकतील। आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी धोबी घाटसाठी जागा आरक्षित केलेली आहे। धोबी घाटाचं जर इथं नियोजनबद्ध बांधकाम झालं तर आपल्या भागातील जे परीटबंधू आहेत त्या सर्व परीटबंधूंना आज जे दूरवर जाऊन कष्ट करावे लागतात तर त्यांना आपल्या प्रभागामध्ये जर जागा उपलब्ध झाली तर एक चांगल्या प्रकारची व्यवस्था येथे होईल। योजनाबद्ध पार्किंगची आखणी केली गेलेली आहे। लोक रस्त्याच्या कडेला कशाही पद्धतीने दुतर्फा गाडी लावतात, वाकडी तिकडी वाहने लावतात, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना, भाजीसाठी जाणाऱ्या महिलांना अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड देऊन पुढे जावं लागतं। जर ही इमारत पार्किंगची पूर्ण झाली तर येथील रहिवाशांना होणारा त्रास हा दूर होईल। आपल्या प्रभागातील आता हा जो 3 नंबरचा भाग आहे जो अभिरुचीपासून धायरी गावापर्यंत येतो, त्या भागामध्ये असणारे रिझर्वेशन्स, त्या भागाचा आम्ही कशा पद्धतीने विकास करू इच्छितो हे मी आपल्याला आता सांगतो। आपल्या प्रभागात जवळपास कुठेही पोलीस चौकी नाही। नागरिकांना जर कोणत्याही प्रकारची तक्रार करायची असेल तर त्यांना खूप दूरवर जावे लागते, म्हणून आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये धायरी रोडला लागूनच इथे पोलीस चौकीचं रिझर्वेशन आहे। या ठिकाणी जर पोलीस चौकी लवकरात लवकर झाली तर नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो कमी होईल, त्यांच्या तक्रारीचं निवारण होईल। आपल्या प्रभागात या ठिकाणी प्रायमरी स्कूलची रिझर्वेशन आहे, तर आपल्या येथील मुलांना जवळच त्यांना शाळा उपलब्ध होईल। एक नियोजनबद्ध इमारत इथं उपलब्ध व्हावी यासाठी माझे पुरेपूर प्रयत्न राहतील। सिंहगड रोडवरती संतोषाल चौकात अत्यंत ट्रॅफिक असते, नागरिकांना रोजच तिथं त्रास होतो। तिथं ओव्हरब्रिज होणं ही अत्यंत गरजेची बाब आहे। येथे जर ओव्हरब्रिज झाला तर नागरिकांचा प्रवास सुखरूप होईल, त्यांना भेडसावणारा हा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो दूर होईल। आजच्या धकाधकीच्या काळात हॉस्पिटल ही एक काळाची गरज आहे। आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलची जागा आरक्षित आहे। या ठिकाणी लवकरात लवकर हॉस्पिटलची इमारत पूर्ण होऊन लोकांना त्याचा फायदा घेता यावा, लोकांना ती अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहील। अशा प्रकारे प्रभागातील विकास योजनांची मी आपल्याला माहिती दिली। या प्रभागातील विकास कामे करण्याची मला आपण संधी द्यावी ही मी आपल्याला नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री मिलिंद पोकळे यांच्या बरोबरीनेच प्रभाग क्रमांक 54 मधून काँग्रेसच्या महिला उमेदवार सौ अनुराधा संजय साळुंके याही आपल्या समोर येत आहेत। नमस्कार, मी अनुराधा संजय साळुंके प्रभाग क्रमांक 54 मधून काँग्रेसचे महिला उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे। महिलांना 50% आरक्षण मिळाल्यामुळे मला ही संधी काँग्रेसकडून मिळाली आहे। प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही मला नक्कीच संधी द्याल अशी मी आशा बाळगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा या विकासाची दृष्टी ठेवणाऱ्या आणि सतत समाज हितासाठी झटणाऱ्या क्रियाशील, कार्यतत्पर आणि उच्च शिक्षित उमेदवारांना आपल्या प्रभागाच्या विकासासाठी निवडून देणं ही आपली जबाबदारीच आहे। श्री मिलिंद पोकळे यांनी पाहिलेलं हे विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे। आपले आशीर्वाद आजवर जसे त्यांच्या पाठीशी होते तसेच ते कायम राहतील हीच अपेक्षा आहे।